विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 5वी 6वी सैनिक स्कूल, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका आम्ही घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी 7588545308 हा स्क्रीनवर दिसत असलेला जो नंबर आहे त्यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण गुणाकार हा घटक अभ्यासत आहोत. तर गुणाकार आपण 1 अंकी गुणाकार, 2 अंकी गुणाकार हे अभ्यासलेलं आहे. म्हणजे गुणक जर 2 अंकी असेल तर कसा गुणाकार करायचा हे आपण त्या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. आता आपण तर परीक्षेमध्ये या गुणाकार या घटकावरती आपल्याला प्रश्न कसे येतात पहा. परीक्षेमध्ये आपल्याला गुणाकार या घटकावरती प्रश्न कसे येतात. सर्वप्रथम तुम्हाला मी 1245 गुणिले 32 हा 2 अंकी गुणाकार शिकलो. तर आपण याला काय म्हणतो, 1245 हा गुण्य आहे आणि हा का आहे, गुणक आहे. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. गुण्य कशाला म्हणायचं, गुणक कशाला म्हणायचं. मग या ठिकाणी काय करतो आपण, 32चा पाडा येतो का, नाही. मग 2 न गुणतो. 2 पंचे 10 0 हातच्याला 1 2 चोक 8 1 9 2 2 4 2 1 2 अधिक 3 न 3 5 15 5 हातच्याला 1 3 चोक 12 1 13 3 हातच्याला 1 3 2 6 1 7 3 1 3 0 9 आणि 5 14 4 हातच्याला 1 4 आणि 3 7 आणि हातच्या 1 8 7 आणि 2 9 3 39,840 हा का आला, गुणाकार आला. 39,840 हा का आला, गुणाकार आला. आलं का लक्षात. तर मग आपल्याला या ठिकाणी हा गुणाकार आला एवढा. आलं का लक्षात. तर गुण्य कशाला म्हणायचं, गुणक कशाला म्हणायचं, ह्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात असू द्या. आता पहा, यावर आपल्याला परीक्षेमध्ये कशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे. गुण्य आणि गुणक, गुण्य आणि गुणक यांच्यातील फरक फरक 0 आहे. यांच्यातील फरक 0 आहे. त्यांचा गुणाकार 225 आहे. यांच्यातील फरक 0 आहे. त्यांचा गुणाकार 225 आहे. तर गुण्य कोणता, तर गुण्य किती किंवा गुण्य संख्या कोणती. पहा, या ठिकाणी आपल्याला काय म्हणते हो, गुण्य आणि गुणक यांच्यातील फरक 0 आहे. हे गुण्य आणि गुणक यांच्यातील फरक 0 आहे. आपण हे गुण्य गुणिले गुणक बरोबर गुणाकार. मग आता फरक या दोघातील फरक 0 कधी येतो, हे दोन्ही बी समान असल्यास. समान असल्यास फरक किती येतो, 0 येतो. आलं का लक्षात. मग आता ह्यांचा गुणाकार दिलाय. समजा हे x धरलं, हे x धरलं, दोघाचा गुणाकार काय आला, x चा वर्ग बरोबर गुणाकार किती आहे म्हणते 225. म्हणजे हे x चा वर्ग बरोबर 225. म्हणजे हे 225 सुद्धा कशाचा तरी वर्ग आहे. 225 सुद्धा कशाचा तरी वर्ग आहे. मग तुम्हाला वर्ग पाठ पाहिजे. मग x बरोबर 15. 225 हा का आहे, 15चा वर्ग 225. मग गुण्य किती झाला, 15. गुणक किती झाला, 15. 15 न 15 ला गुणलं 225 येते. आलं का लक्षात. 15 न 15 ला गुणलं 225 येते.
ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. पहा, एका दुकानदाराचा साखरेचा रोजचा खप 192 किलो आहे. तर मार्च महिन्याचा त्याचा साखरेचा खप किती? प्रश्न काय म्हणते समजून घ्या. खप म्हणजे विक्री. खप हा शब्द काही जणांसाठी नवीन असेल तर त्याला आपण काय म्हणतो? विक्री म्हणतो. म्हणजे एक दुकानदार आहे, तो काय करतो? दररोज 192 किलो साखर, दररोज 192 किलो साखर तो काय करतो? विक्री करतो. आलं का लक्षात? प्रश्न काय समजून घ्या. दररोज तो दुकानदार 192 किलो साखर विक्री करतो, तर त्याला मार्च महिन्याचा खप म्हणजे मार्च महिन्यातील दिवस हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. किती असतात? 31 दिवस असतात मार्च महिन्यात. मार्च महिन्यात किती दिवस असतात? 31 दिवस असतात. लक्षात घ्या, मार्च महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31 दिवस असतात. मग आपल्याला इथं दररोज म्हणजे एका दिवसात तो 192 किलोग्रॅम साखर विकतो, बरोबर आहे. तर आपल्याला 31 दिवसात किती किलोग्रॅम साखर विकतो हे काढायचं आहे आपल्याला. आलं का लक्षात? 31 दिवसात किती किलोग्रॅम साखर विकतो हे आपल्याला काढायचं आहे. तर मग काय करायचं? एका दिवसाला 192 गुणिले 31 करा. 31चा पाडा येत नाही. 1 न गुणा 1 न गुणलं तर 1 2 2, 1 9 9, 1 1 1 अधिक 3 2 6, 3 9 27 ला 7, हातचे आले 2, 3 1 3 आणि 2 5, हे 2 9 6 15 ला 5, हातचे आला 1, 7 आणि 1 8 आणि 1 9 5, काय आलं? 5952 किलोग्रॅम साखर त्यांनी काय केलेलं आहे? मार्च महिन्यात विकली आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला कसं प्रश्न विचारलाय पहा. आपल्याला दिनदर्शिका माहिती पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे कोणत्या महिन्यात किती दिवस हे आपल्याला माहिती पाहिजे, तर हा प्रश्न सोडवता येतो. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागतो. पुढच्या प्रश्नाकडे जायचंय. चला. सई, यादव, बाबर, खिल्लारे, गावंडे, आरोही, गुळवे, साळवे, भदाडे, अर्चना. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न पहा. 1 लिटर पेट्रोलमध्ये 1 लिटर पेट्रोलमध्ये गाडी
72 किमी अंतर जाते तर 23 लिटर पेट्रोलमध्ये गाडी किती किमी अंतर जाईल? पहा प्रश्न काय आहे, एका लिटर पेट्रोलमध्ये 1 लिटर पेट्रोल जर आपण गाडीत टाकलं तर ती गाडी 72 किलोमीटर अंतर जाते, तर 20 लिटर पेट्रोलमध्ये ती गाडी किती किमी अंतर जाईल? पहा एका लिटरमध्ये 72 किलोमीटर म्हणजे 1 लिटर बरोबर 72 किलोमीटर, तर 23 लिटर बरोबर किती किलोमीटर? किती किलोमीटर? तर पहा 23 गुणिले 72 भागिले 1 तिरकस गुणाकार करायचा. 23चा पाडा येते का? 23 गुणाकार करा. 23 दुनी 46 ला 6 हातचे आले 4, 23 एक 23, 23 दुनी 46 ला 6 हातचे किती आले? 4 आले. 23 7 161, 161 आणि 4 165, 1656 किलोमीटर. किंवा 23चा पाडा येत नसले तर 72 गुणिले 23, 3 दुनी 6, 3 7 21 अधिक 2 दुनी 4, 2 सत्ती 14, 6 5 6 1, 1656 किलोमीटर. 1656 किलोमीटर. आलं का लक्षात? गवंदे, कदम, सूर्यवंशी, कोळपे, सई, गुळवे, बाबर, यादव, कर्डिले. चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. आपल्याला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारतात हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ते आपण अभ्यासत आहोत. 47 रुपये प्रति, हे प्रति आहे, प्रति किलो दराने 47 रुपये प्रति किलो दराने 39 किलो ज्वारीची किंमत किती होईल? पहा 47 रुपये किलो प्रति दराने म्हणजे एका किलोला 47 रुपये. 39 किलो ज्वारीची किंमत किती होईल? म्हणजे 1 किलो बरोबर 47 रुपये. 1 किलो बरोबर 47 रुपये. तर आपल्याला किती किलो घ्यायचे? 39 किलो ज्वारी घ्यायचे. 39 किलो ज्वारीचे किती रुपये होतील? तर या ठिकाणी आपल्याला 47चा आणि 39चा गुणाकार करावा लागेल. 39चा पाडा येते का आपल्याला? नाही. 9 9 7 63 ला 3 हातचे 6, 9 चौक 36, 36 आणि 6 किती झाले? 42 अधिक 3 7 21 ला 1 हातचे 2, 3 चौक 12 आणि 2 14, बेरीज करा 3 2 आणि 1 3, 4 आणि 4 8 आणि 1 9, 1833 रुपये.
39 किलोची ज्वारीची किंमत किती झाली? 1833 रुपये. श्रेया व्हेरी गुड. पद्मे, आरोही, कोळपे, बिराजदार, गुळवे, सई, दांडगे, दुधाळ, देशमुख, यादव, पवार, कार्तिक, गवंदे, कृष्णा, सूर्यवंशी, साळवे, पिंगळे. छान, चला व्हेरी गुड. चला, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? शरदकडे 500 रुपयाच्या 12 नोटा, 200 रुपयाच्या 17 नोटा, 100 रुपयाच्या 47 नोटा व 50 रुपयाच्या 139 नोटा आहेत. तर त्याच्याकडे एकूण किती रुपये आहेत? हा गुणाकारामध्ये बी प्रश्न येऊ शकतो आणि नाणी व नोटा या घटकावर बी येऊ शकतो बरं का. या दोन्हीचा आपल्याला अभ्यास असेल तर हा प्रश्न सोडवता येतो. तर पहा, शरदकडे 500 रुपयाच्या 12 नोटा. आपण इथं काय करू? हे रुपये, इथं नोटा, त्याची संख्या नोटाची, बरोबर आहे. आणि इथं काय करू? एकूण रक्कम किती होते आणि आपल्याला पहा काय म्हणते? 500 रुपयाच्या 12. हे 500 रुपयाच्या किती नोटा आहेत? त्याच्याकडं 12 नोटा आहेत. मग ह्याची एकूण किती रक्कम झाली? 12 न 5 ला गुणा, 12 पंचे 60 आणि हे 2 शून्य, म्हणजे हे झाले 6000 रुपये, बरोबर आहे. त्याच्यानंतर 200 रुपयाच्या 17 नोटा येतात. मग हे 200 रुपयाच्या 17 नोटा, मग 200 गुणिले 17, 17 दुनी 34 आणि त्याचे 2 शून्य, हे रुपये. 17 दुनी 34, 3400 रुपये. त्यानंतर पुढं काय म्हणतंय? 100 रुपयाच्या 47 नोटा. हे 100 रुपये गुणिले नोटा किती? 47. मग हे 47 आणि हे 100चे 2 शून्य जसे असतं. त्यानंतर पुढं काय म्हणतंय? 50 रुपयाच्या 139 नोटा. हे 50 रुपयाच्या किती नोटा आहेत म्हणते? 139 नोटा आहेत. हे 5 शून्य जसं तसं शून्य, जसं तसं 5 न गुणा, 5 न 45 ला 5, हातचे 4, 5 त्रिक 15, 15 आणि 4 19 ला 9, हातचा 1, 5 एक 5 आणि 1 6, 6950. आपल्याला आता काय म्हणते? एकूण किती रुपये त्याच्याकडे आहेत, म्हणजे टोटल रक्कम किती आहे म्हणते त्याच्याकडे. मग काय करावं लागलो? हे 500 रुपयाचे त्याच्याकडे 6000 रुपये आहेत, 200 रुपयाच्या नोटाचे 3400 आहेत, 100 रुपयाच्या नोटाचे 4700 आहेत, 50 रुपयाच्या नोटाचे 6950 रुपये आहेत. मग एकूण किती बेरीज करा? हे 0 0 0 0 5 5, 9 7 16, 16 आणि 4 20 ला 0, हातचे 2, 6 आणि 2 8, हातचे 2 मिसळा 6 मध्ये 8, 8 आणि 3 11, 11 आणि 4 15, 15 आणि 6 21, 21050 रुपये त्याच्याकडे एकूण किती रुपये होते? 21050 रुपये होते. आलं का? तर 20000 कसं काढलंय का? माझं चुकलं. 7 आणि 4 11, 11 आणि 9 किती झाले? 20, हातचे 2, 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, 13 आणि 6 19, 19 आणि 2 किती झाले?
21 होतात की हो. हे का 500 रुपयाच्या 12, 12 पंचे 60, म्हणजे हे किती झाले 6,000 रुपये. 17 दुनी 34, हे 3,400 रुपये आणि हे 4,700 रुपये. 47 नोटा, बरोबर आहे का? हे 50 रुपयाचे. 5 नंग 45ला 5, हातचे 4, 5 त्रिक 15 आणि 4 19, हातचा 1, 5 1 5 आणि 1 6,950, 21,050 रुपये होतात. 20,000 कसं, कुठला हातचा चुकला, तुम्ही काय केलात? चला लक्ष द्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. एका शाळेतील 782 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 17 वह्या वाटप करावयाच्या आहेत, तर एकूण किती वह्या लागतील? पहा, एका शाळेतील 782 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 17 वह्या वाटप करायचे. म्हणजे एका विद्यार्थ्याला, एकूण विद्यार्थी किती आहेत त्या शाळेत? 782. एका विद्यार्थ्याला 17 वह्या, प्रत्येकी 17, म्हणजे एका विद्यार्थ्याला 17 वह्या वाटप करायचे. तर किती वह्या लागतील? पहा, एक विद्यार्थी बरोबर किती वह्या लागल्या आहेत त्याला? 17 वह्या लागल्या आहेत. एकूण किती? 782 विद्यार्थी बरोबर किती वह्या? तर 782 गुणिले 17, 17 गुणाकार करा. 17 दुनी 34ला 4, हातचे किती आले? 3, 17 8 किती होतात? चला, तुम्हाला पाडापाठ असला पाहिजे. 17 7 19, 17 8 36, 17 9 53, 17 10 170, 17 8 136, 37 38 39, 139ला 9, हातचे आले 13, 17 7 119. 119 मध्ये आपल्याला 13 मिसळायचे. 119, 19 आणि 3 किती होतात? 22 आणि 10 32, 132. म्हणजे 13,294 वह्या लागतात. पहा, 13,294 एवढ्या वह्या लागतात. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न. एका रांगेत 39 विद्यार्थी उभे आहेत, तर अशा 397 रांगेतील एकूण विद्यार्थी संख्या किती? पहा, एका रांगेमध्ये किती विद्यार्थी आहेत? 39 विद्यार्थी आहेत. अशा 397 रांगेतील विद्यार्थी, म्हणजे ही एका रांगेमध्ये 39, तर अशा 397 रांगेतील विद्यार्थी संख्या काढायची आपल्याला. मग काय करावं लागेल? गुणाकार करावा लागेल. कुणाचा? 397 गुणिले 39.
हे 397 गुणिले 39, 397 गुणिले 39, 9 न गुणा 9 7 63 ला 3 हातचे 6, 9 9 81, 81 आणि 6 87 ला 7 हातचे 8, 9 त्रिक 27, 27 आणि 8 35, अधिक 3 न गुणा 3 7 21 ला 1 हातचे आले 2, 3 नम 27 आणि 2 29 ला 9 हातचे 2, 3 त्रिक 9, 9 2 11, 3 8, 9 5 14 4 हातच्याला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5, 81 15,483 विद्यार्थी टोटल होतात. एकूण विद्यार्थी संख्या किती होते? 15,483 एवढी एकूण विद्यार्थी संख्या होते. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.